नमस्कार मंडळी, मी अशोक एम शेजुडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. चालू घडामोडी आणि उपयुक्त माहिती या सदरामध्ये आपण आज एक नवीन व्हिडिओ करणार आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उष्णतामान खूप आहे. 46-47 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढलेलं आहे. विदर्भात विशेषतः जास्त प्रमाणात अकोला, खामगाव आणि चंद्रपूर या ठिकाणी जास्त तापमान असते. उन्हाळ्यात वीज बिलसुद्धा वाढलेले आहेत. त्यावर अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा बोजा आता पडणार आहे. या अंतर्गत आपण हा व्हिडिओ करतो आहे. महावितरणने जे काही नवीन एक सुरक्षा ठेव म्हणून आणलेले आहे त्याच्याविषयी आपण हा व्हिडिओ करत आहे. पारा 43, 45, 47च्या दरम्यान पोहोचला असताना नागरिकांची उन्हामुळे होरपळ होत आहे, पण आता खिशालाही त्याची झड बसणार आहे. उन्हाळ्यामुळे वीज वापर वाढून वीज बिलात वाढ झालेल्या ग्राहकांना आता महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा आणखी एक आर्थिक फटका बसत आहे. एप्रिल महिन्यात वीज बिलासोबत ही अतिरिक्त ठेव भरण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ग्राहकांच्या वाढत्या वीज वापरामुळे संभाव्य थकबाकीदारांचा धोका लक्षात घेऊन ही सुरक्षा ठेव आकारली जाते. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना यासाठी स्वतंत्र बिले देण्यात आली असून त्यामुळे या महिन्यात ग्राहकांना आर्थिक भार वाढणार आहे. कुणाला 50 तर कुणाला 5,000पर्यंत याचे बिलं आलेले आहेत. ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित केली जाते. त्यानुसार काहींना 50 रुपये तर काहींना 5,000 रुपयापर्यंत बिल मिळत आहे, अशी आहे तरतूद. वीज ग्राहकाची सुरक्षा ठेव मासिक बिल असलेल्या सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट तर त्रैमासिक असलेल्या सरासरी बिलाच्या 1.5पट रक्कम घेण्याची तरतूद महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळाने केलेली आहे. समान मासिक हप्त्याची सुविधासुद्धा याच्यात देण्यात झाली आहे. विद्युत सुरक्षा ठेव 6 समान मासिक हप्त्यात भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे. या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण करण्यात आले आहे. कूलर, फॅन, AC याचे जे वापर वाढलेला आहे त्यामुळे इलेक्ट्रिक बिलही भरपूर आता या महिन्यात आणि मागच्या महिन्यापासून येत आहे आणि पुढचे 2 महिनेसुद्धा येणे येईल, कारण वापर खूप वाढलेला आहे. उष्णतामान वाढल्यामुळे या कूलर, फॅन, ACचा वापर जास्त होतो. वीज देय घरबसल्यासुद्धा भरता येतात. तसेच दरवर्षी एप्रिलमध्ये सुरक्षा ठेव आकारल्या जाते. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या पुरवठा संहिता 2021 मधील विधिनियम 13.11 नुसार वीज ग्राहकांना सुरक्षा ठेव आकारली जाते. दरवर्षी ही सुरक्षा ठेव पुनर्गणना केली जाते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिलमध्ये तिचे बिल आकारले जात असते. असे काही नियम आहेत की त्यांनी मुळे ग्राहकांना अतिरिक्त आता फटका बसणार आहे. यामध्ये जे ग्राहकांची सुरक्षा ठेव आहे याच्यावर काही परतावासुद्धा मिळणार आहे, असं महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळानं म्हटलेलं आहे. म्हणजे कसं, महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या 13.11 नुसार वीज ग्राहकांनी भरलेल्या सुरक्षा ठेवीवर त्यांच्या व्याजाचा लाभही दिला जातो. ही व्याजदराची रक्कम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निश्चित केलेल्या दराइतकी असते. संबंधित व्याजाची गणना करून ती रक्कम थेट वीज बिलामध्ये समायोजित केली जाते आणि ग्राहकांना परतावा दिला जातो. त्यामुळे ग्राहकांनी भरलेली सुरक्षा ठेव ही पूर्णपणे निष्फळ राहत नाही, तर त्यावर व्याजाच्या स्वरूपात काही प्रमाणात आर्थिक परतावा मिळत असल्याचा हा दिलासा ठरतो. परंतु याची कशी अंमलबजावणी होते हे प्रत्येक ग्राहकाला काहीच माहिती नसते. त्यामुळे लोक संभ्रमात अस्थित आहेत. बिलं भरायचे की नाही भरायचे याच्यापुढे असे लोक त्यामुळे निर्णय घेऊ शकत नाहीत. जी ठेवली आहे
त्याच्यावर बॅच मिळते नाही मिळत याची प्रत्येक ग्राहकाला काही ज्ञान नसते आणि ते कसे बघावे हे सुद्धा याच्यात काही समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या उन्हाळ्यात आता अतिरिक्त फटका हा वीज ग्राहकांना बसणार आहे. याची अधिक माहिती जर आपल्याला पाहिजे असल्यास नजीकच्या विद्युत नियामक ऑफिस तहसीलचे जे आहे वितरण चे ऑफिस त्यांच्याशी संपर्क साधा आणि माहिती घ्या आणि आपापले जी ते सुरक्षा ठेवा ते जमा करा अशी वीज वितरक मंडळानं विनंती केलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना माहिती होईल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती घेऊया. चालू घडामोडी आणि उपयुक्त माहिती आपल्याला सदर कसं वाटते याच्या कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.